Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लातूरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. 100, 100चे 150, 150चे 200, 200चे 250 आणि 250चा टप्पा लातूरने ओलांडलेला आहे. कोरोना रुग्णग्रस्तांची आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर या ठिकाणी आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जी सायंकाळी 8 ते सकाळी 5 या दरम्यान जी संचारबंदी लागू केलेली आहे त्या संचारबंदीला लातूरकरांकडून कुठेतरी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता वेळ करेक्ट झालेली असेल, 8:30 पेक्षा जास्तीचा वेळ झालेला आहे, तरीही रस्त्यावरती बरेच जण आपल्याला फिरताना किंवा ऑटो रिक्षा कामगार वर्ग आपल्याला हा रोडवरती दिसतोय. अजूनही पूर्णपणे 8चा टाईम कुणी पाळत नाही असं तरी सध्या दिसत आहे. तरीही 20% लोक आपल्याला 8चा टायमिंग त्यांना मान्य नसावा कदाचित असा दिसत आहे. बरेच जण रस्त्यावरती दिसत आहेत जी की घरी जाण्यासाठी लगबग असेल किंवा रिक्षावाल्यांची असेल, ह्या गोष्टी इथं दिसत आहेत. आज जिल्हाधिकारी सरांनी आदेश दिलेला आहे 22 मार्च ते 31 मार्च या दरम्यान लातूर जिल्ह्यातील महाविद्यालय, कॉलेजेस, शाळा आणि जे काही खाजगी कोचिंग क्लासेस असतील या बंद असाव्यात. रुग्णसंख्या वाढत आहे आणि त्यांना कुठेतरी आटोक्यात चौकामध्ये म्हणजे बिहार चौकामध्ये आज आहोत. या ठिकाणी तुम्हाला असं दिसत असेल की सगळ्यांची घरी जाण्यासाठी ज्या ठिकाणी थांबलोत हा भाग लातूरचा नवीन रेणापूर नाका म्हणून ओळखला जातो. आज ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून येईल की संचारबंदी लातूरमध्ये लागू केलेली आहे सायंकाळी 8 ते 5 सकाळी 5 पर्यंतची. पण अजूनही या ठिकाणी आपल्याला गाड्यांचा संचार दिसत आहे, नागरिक फिरत असताना दिसत आहेत, गाड्यांची सुद्धा वर्दळ दिसत आहे. अजूनही संचारबंदी पूर्णतः लातूरमध्ये आहे की नाही असा प्रश्न आहे. सर्वजण व्यवस्थितच फिरत आहे जसे की रोजचा टायमिंग असेल. सर्व गाड्या फिरताना दिसत आहेत. संचारबंदी गाड्या तर फिरतच आहेत. दुकानं बंद जरी असली तरी लोकांची वर्दळ गाड्यांच्या माध्यमातून संचार दिसतच आहे, गाड्यांचा संचार दिसत आहे.